सोलापूर दौऱ्यावर असलेल्या राज ठाकरेंनी राज्यातील जातीपातीच्या राजकारणावर आता भाष्य केलंय। महाराष्ट्रामध्ये आरक्षणाची गरजच नाही अशी प्रतिक्रिया यावेळी राज ठाकरे यांनी दिली आहे। यावेळी बोलताना राज ठाकरेंनी पवारांनाही टोला लगावलाय। महाराष्ट्राचं मणिपूर होऊ नये यासाठी पवारांनी काळजी घ्यावी, तसंच जातीच्या मुद्द्याला पवारांनी हात लावू नये अशी घणाघाती टीका आणि टोला जो आहे तो त्यांनी लगावलाय। तर दुसरीकडे महाराष्ट्रातील मुलांना शिक्षण आणि नोकरी मिळाली पाहिजे, यात जात कुठे येते? महाराष्ट्रात सर्वाधिक नोकऱ्या निर्माण होतात, मात्र सध्या माथी भडकवून राजकारण करण्याचे प्रयत्न सुरू आहेत। हे फक्त मतांचं राजकारण आहे असं सुद्धा यावेळेस राज ठाकरे यांनी म्हटलेलं आहे। त्या महाराष्ट्रामध्ये सगळ्या गोष्टी इतक्या मुबलक प्रमाणामध्ये आहेत की या महाराष्ट्रामध्ये आरक्षणाची गरजच नाही। कळलं का? म्हणजे जर व्यवस्थित पैशाचं नियोजन केलं, आज तुम्ही मला सांगा, या सगळ्या आपल्या मुंबई असेल, ठाणा असेल, या का होतात? मूळच्या लोकसंख्येसाठी नाही होत, बाहेरून भरून आलेल्या लोकसंख्येसाठी होते ना। तर असं वातावरण महाराष्ट्रात कधीच नव्हतं। आपण असल्या गोष्टी उत्तरातल्या युपीमध्ये, बिहारमध्ये अशा आजपर्यंत आपण ऐकत आलो जातीच्या विषयावरती गोष्टी। हे लोण महाराष्ट्रात यावं म्हणजे महाराष्ट्रासारखं एक राज्य ज्याने देशाला दिशा दिली, ते राज्य आज जातीपातीमध्ये कितपत पडलेलं आहे याच्यासारखं दुर्भाग्य नाही। अशा प्रकारचं राजकारण करणाऱ्या, मला असं वाटतं की जी लोक असतील, प्रत्येक समाजाने यांना निवडणुकीला दूर ठेवलं पाहिजे। तर आता आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज ठाकरेंनी केलेल्या भाष्यावर ओबीसी आरक्षणाचे आंदोलक लक्ष्मण हाके यांनी देखील टीका केली आहे। पाहूयात। सन्माननीय राज साहेबांचा पत्रकारांना उत्तर देत असताना आरक्षणासंदर्भातचा बाईट पाहिला। खरं तर आर्थिक संसाधनं असणं आणि आर्थिक गोष्टी मुबलक प्रमाणात असणं, आर्थिक गोष्टी आणि आरक्षण याचा कुठल्याही प्रकारचा कुठलाही संबंध नाही। आणि मुळात आरक्षण हे आर्थिक उन्नतीसाठी दिलं जातं, हाच गोड गैरसमज या महाराष्ट्रामधल्या अनेक नेत्यांचा आणि अनेक कार्यकर्त्यांचा आणि महाराष्ट्रातल्या बहुतांश तरुणांचा झालेला आहे। राज ठाकरे साहेब हे खूप मोठे नेते आहेत। आरक्षण का दिलं जातं, कुणाला दिलं जातं, कशासाठी दिलं जातं याचं एकदा मिनिंग आणि कॉन्स्टिट्यूशनला अभिप्रेत असलेल्या आरक्षणाचा अर्थ एकदा मी एक कार्यकर्ता म्हणून राजसाहेबांशी ज्यावेळी पुढं कधी भेट होईल त्यावेळी मी त्यांना समजावून सांगेन। पण आरक्षण हा प्रतिनिधित्वाचा कायदा आहे। आरक्षण हे प्रतिनिधित्व मिळण्यासाठी आणि हजारो वर्षाच्या कालावधीमध्ये ज्या लोकांना शोषित, वंचित, ज्यांना दुय्यम वागणूक दिली गेली, ज्यांना मानव म्हणून त्यांच्याकडं न पाहता त्यांना गुलामाईसारखी वागणूक दिली गेली, त्यांच्या बाबतीमध्ये अमानवीय दृष्टिकोनातून वर्तन झालं, अशा लोकांना प्रतिनिधित्व देण्यासाठी रिझर्वेशन आहे। तर आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये मनसे 225 ते 250 जागा लढवणार असल्याचं मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी स्पष्ट केलंय। यावेळेस त्यांनी लोकसभेतील महायुतीच्या पाठिंब्यावरही प्रश्न विचारला त्यांना असता। दरम्यान यावर बोलताना मी भाजपला पाठिंबा केवळ लोकसभेसाठीच दिला होता, त्यावेळेस मी विधानसभेचं काहीही बोललो नव्हतो अशी प्रतिक्रिया राज ठाकरे यांनी दिली आहे। विधानसभेच्या निवडणुका, या निवडणुकांच्या दृष्टिकोनातून हा माझा महाराष्ट्र दौरा सुरू झालेला आहे। साधारणपणे प्रत्येक मतदारसंघाची छानबीन केली जाईल, परिस्थितीचा आढावा घेतला जाईल आणि मग त्याच्यानंतर पुढे किती जागा लढवायच्या आणि काय लढवायच्या, सर्वसाधारणपणे आम्ही एक 250 ते 250 जागा पक्ष लढवणार। हे काय पहिल्यांदा होत नाही, याच्या अगोदरही लढवल्या आहेत। 2009लाही लढवल्या होत्या आणि 2014लाही लढवल्या होत्या। त्यानंतर विधानसभेला असं चित्र वाटत होतं की आपण माहिती नेमकं काय झालं, आपण नाही, काय झाल्याचा विषयच नव्हता। त्यावेळेलाच मी सांगितलं होतं की ही युती ही लोकसभेला नरेंद्र मोदींना पाठिंबा देण्यासाठी आहे, बरोबर आहे। त्याच्यामध्ये मी कधी बोललो का विधानसभेचा काही विषय बोललो का? नाही बोललो।